हॅलो एव्हरीवन. घरी खूप सारे नारळ फोडलेले होते, मग वेस्ट जाण्यापेक्षा म्हटलं ओल्या नारळाची चटणी करून बघूया. खूप दिवस झालं चटणी बनवली नव्हती. नारळ मी डायरेक्ट मिक्सरमध्ये बारीक केलेले आहेत. त्याच्यामध्ये लसूण आणि जिरे टाकून मस्त बारीक करून घेतलेले आहेत. आणि इकडं मी ग्रीन चिकन केलेलं आहे, त्याची पण मी रेसिपी थोड्या दिवसांनी टाकणार आहे. तव्यामध्ये गरम तव्यामध्ये 1-2 पळ्या गोड तेल टाकून जिरीची फोडणी देऊन आपण सगळं मिश्रण त्याच्यामध्ये खूप छान मिक्स करून घेणार आहोत. सगळं मिक्स झालं की त्याच्यामध्ये वरून थोडंसं मीठ आणि लाल चटणी टाकून आपण छान फ्राय करायचे. जोपर्यंत त्याला सोनेरी कलर येत नाही ना, आपण तोवर त्याला परतत राहायचे. सोनेरी कलर आला की आपण गॅस बंद करायचा आहे. आणि तुम्ही जेवढ्या वेळा त्याला फ्राय करत राहाल ना, तेवढी त्याची टेस्ट वाढत राहील. तुम्ही दुसऱ्या दिवशी खाताना पण फ्राय करून परत एकदा फ्राय करून जरी खाल्लं ना, तरी पण खूप छान लागते. आमच्या घरी तर सारखंच बनवतात. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. थँक्यू सो मच.